नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शेताच्या बांधावरून, जमिनीच्या हद्दीवरून किंवा अतिक्रमणावरून होणारे वाद आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा हद्द निश्चित झाल्यानंतरही अतिक्रमण करणारी व्यक्ती जमिनीचा ताबा सोडत नाही. अशा वेळी नक्की कुणाकडे दाद मागायची आणि कारवाई कशी होणार याबाबत खूप गोंधळ असतो. पण आता चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 14 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी-आर काढलेला आहे. मित्रांनो, आज आपण या नव्या जी-आरचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 138 नुसार जमिनीची सीमारेषा निश्चित करणे आणि हद्दीचे वाद मिटवण्याची तरतूद आहे. जर कोणी बेकायदेशीररित्या तुमच्या जमिनीवर कब्जा केला असेल, तर त्याला काढून टाकण्याचे अधिकार या कायद्याने दिलेले आहेत. मित्रांनो, पूर्वी हे अधिकार जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून वापरले जात होते. त्यामुळे अपील कुठे करायचे यात एकवाक्यता नव्हती. पण आता पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीनुसार यात सुसूत्रता शासनाकडून आणण्यात आलेली आहे. शासनाच्या नवीन पत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढण्याचे अधिकार आता उपविभागीय अधिकारी म्हणजेच एस-डी-ओ, यालाच आपण प्रांत अधिकारी असं सुद्धा म्हणतो, यांना प्रदान करावेत असे स्पष्ट निर्देश या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने दिलेले आहेत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रांत अधिकारी थेट कारवाई करू शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. या परिपत्रकात काही महत्त्वाच्या अटी सुद्धा घातलेल्या आहेत. जसे की कायदेशीर मोजणी या ठिकाणी आवश्यक असणार आहे. मित्रांनो, अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यापूर्वी जमिनीची सीमारेषा कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे अनिवार्य आहे. सीमारेषा निश्चितीचा आदेश असल्याशिवाय थेट बेदखलीची कारवाई करता येणार नाही. अधिकृत रेकॉर्डचा आधार. मित्रांनो, केवळ खाजगी कागदपत्रावरून कारवाई होणार नाही. अधिकृत भूमापन अभिलेख, गावनकाशा, मूळ टिपण, हद्दखून आणि फेरमोजणी यासारख्या वैध महसुली रेकॉर्डच्या आधारेच या ठिकाणी निर्णय हा घेतला जाईल. मित्रांनो, मोजणी करताना महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे आवश्यक आहे. मोजणीच्या वेळी जे लोक उपस्थित असतील त्यांची नावे, त्यांचे आक्षेप आणि निवेदने पंचनाम्यात नोंदवावे लागतील. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश हा कारणयुक्त असला पाहिजे. मित्रांनो, आदेशामध्ये गट क्रमांक, मोजणीचा आधार, अतिक्रमित क्षेत्र आणि दोन्ही बाजूचे म्हणणे स्पष्टपणे नमूद करणे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या जी-आर मध्ये आणखी एक मोठी गोष्ट स्पष्ट केली आहे. महसूल अधिकारी फक्त हद्द निश्चितीनंतर ताबा काढून देण्याचे काम करतील. जर तुमचा वाद मालकी हक्क, वारसा हक्क, कराराची वैधता किंवा गुंतागुंतीच्या दिवाणी स्वरूपाचा असेल, तर त्याचा निर्णय महसूल अधिकारी घेणार नाहीत. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला दिवाणी न्यायालयातच जावे लागणार आहे. मित्रांनो, आता समजा अतिक्रमण सिद्ध झाले तर काय होईल? तर सर्वप्रथम मित्रांनो, संबंधित व्यक्तीला जागा रिकामी करण्यासाठी वाजवी मुदत या ठिकाणी दिली जाईल. मुदतीत जागा रिकामी न केल्यास पंचनामा करून प्रत्यक्ष बेदखलीची कारवाई या ठिकाणी केली जाईल. आणि विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक पोलिसांची मदत घेण्याच्या सूचनाही या ठिकाणी या जी-आरच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर 14 जुलै 2026च्या या जी-आरमुळे जमिनीच्या हद्दीवरून होणारे अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेत आता मोठी पारदर्शकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि एक समानता या ठिकाणी आता येणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा अधिकृत जी-आर वाचायचा असेल तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण आणि शेतीशी निगडीत कायदेशीर माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, Facebook पेजला फॉलो करा आणि Insta पेजला सुद्धा लाईक करा. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.